तर मित्रांनो, बीएडच्या तृतीय सत्रामध्ये ज्यांनी प्रवेश केलेला आहे, म्हणजे बीएडच्या सेकंड वर्षामध्ये सेकंड इयर मध्ये ज्यांनी प्रवेश केला त्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्यासाठी शिक्षणातील नाट्य आणि कला या विषयावर मी आजपासून त्यांना माहिती देणार आहे. तर एक अतिशय विश्वसनीय अशा सोर्स मधून पुस्तकातून मी आपल्याला माहिती देणार आहे. कुणाला जर काहीही विचारायचं असेल तर मी त्यांना पुस्तकाचं नाव सुद्धा सांगू शकतो, ते पुस्तक वाचू शकतात. अतिशय सुंदर असा विषय आहे, म्हणजे तुम्ही जर हा विषय वाचायला सुरुवात केली तर तुम्हाला कंटाळा येणार नाही, तुम्ही तो विषय कधी संपवायला तुम्हाला समजणार सुद्धा नाही. कारण जीवन हे नाट्य आणि कलेमुळे एवढं सुरत झालेलं आहे की आपण विचार सुद्धा करू शकत नाही नाटकाशिवाय कलेशिवाय कुठल्या याच्याशिवाय. कारण आपल्या जीवनामध्ये अनेक अंगाने, आज मोबाईल आला, मोबाईल मध्ये आपण का पाहतो, टीव्ही आहे, आपण टीव्ही मधून का पाहतो, किंवा विविध समाज माध्यमाला पण का पाहतो, हे कलाच पाहतो लोकांची विविध. तर या नाटकाचा जन्म, या नाटकाचे जनक नाट्यशास्त्राचा जो ग्रंथ आहे त्या नाट्यशास्त्राचे जनक कोणतं भरत मुनी आहे. तर भरत मुनींनी 4 ग्रंथातून आवश्यक तो भाग घेतला आणि या नाट्यशास्त्राची निर्मिती केली. आणि आवश्यक तो भाग कोणता आणि त्या कोणत्या ग्रंथातून कोणतं घेतलं असं जर आपल्याला विचारलं तर आपण असं म्हणू, ऋग्वेदातून पाठ्य घेतलं, ऋग्वेदातून पाठ्य घेतलं, यजुर्वेदातून अभिनय घेतला, सामवेदातून गायन घेतला आणि अथर्ववेदातून रस घेतला. तर या 4 वेदातून 4 गोष्टी घेतल्या आणि नाट्यशास्त्राची निर्मिती केली. आणि म्हणून या ग्रंथाला पंचवेद असेही म्हटलं जातं. आणि या नाट्यशास्त्राची निर्मिती का झाली तर लोक कंटाळले होते, म्हणजे त्यांना मनोरंजनाचं साधन नव्हतं. काही लोक जीवनाला सुद्धा वैतागलेले, त्याच्यामुळे त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी, त्यांना जीवनात आनंद वाटण्यासाठी, मनोरंजन वाटण्यासाठी सुद्धा नाट्याची निर्मिती करण्यात आली, नाट्यशास्त्राची निर्मिती करण्यात आली असं म्हटलं जातं. तर यानंतरच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये नाट्य आणि कला याबद्दल मी सविस्तरपणे एकेका टॉपिकवर, एकेका म्हणजे घटकाबद्दल, म्हणजे नाटकाचे प्रकार काय, नाटकाचे घटक किती वगैरे वगैरे, म्हणजे खूप सविस्तरपणे आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबतो.